हाय, आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी. तर बघा, ही खूपच छान बनते आणि वेट लॉससाठी सुद्धा खूपच छान आहे. तर कढईमध्ये यांना घालून आपण बॅचेसमध्ये असं भाजून घ्यायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला दाखवत आहे की ते थोडं थोडंच भाजायचं आहे. तर बघा, या प्रकारे आवाज यायला लागला तर तुम्ही यांना काढून साईडला ठेवायचं आहे. अशा प्रकारे 2 ते 3 बॅचेसमध्ये मी यांना असं भाजून घेतलेलं आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवत आहे या प्रकारे तुम्ही यांना भाजून घ्या. तर यामध्ये खूपच एकदम सोपी अशी रेसिपी आहे ही आणि चटणी खूपच छान बनते. तर चला, असं भाजून झालेला यांना काढून घेऊयात. इथं मी घेतलेला आहे लाल मिर्च पावडर, जिरा आणि गूळ, चिंच आणि लसूण. चिंचानं याचं चव जे आहे ते खूपच छान होतं आणि चवीसाठी मीठ. तर चला, हे मी सगळं असं घालून घेतलेलं आहे. आता हे जे मी भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं कढीपत्ता टाकून घेऊयात आणि मिक्सरच्या जारमध्ये याला घालून घेऊयात. तर मिक्सरच्या जारमध्ये घालून मिक्सरमध्ये आपल्याला एक वेळा चालवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले हे मसाले आहेत ते सुद्धा यामध्ये घालून असं मिक्स करून घेऊयात आणि हे जे जवस भाजलेलं आहे ते सगळं असं घालून आपल्याला अशी चटणी बनवून घ्यायची आहे. आणि ही चटणी 1 ते 1.5 महिने खूप छान टिकते. तर तुम्हीही ही चटणी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब.